नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण जे ग्रामसेवक आणि इतर परीक्षेसाठी जी मराठीची जी सिरीज सुरू केलेली आहे, त्यामधला आपण आज पुढचे घटक आणि पुढचे प्रश्न पाहणार आहोत. जर विद्यार्थी मित्रांनो आपले जे सेशन आहे ते तुम्हाला आवडत असेल तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. तर विद्यार्थी मित्रांनो वेळ न घालता आपण आपल्या चॅप्टरला आणि आपल्या क्वेश्चनला सुरुवात करूया. तर आज आपल्या या दिवसाचा पहिला प्रश्न आहे ते म्हणजे संगर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? संगर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर विद्यार्थी मित्रांनो काय आहे या प्रश्नाचं उत्तर? तर विद्यार्थी मित्रांनो संगर या शब्दाचा समानार्थी शब्द आहे ते म्हणजे पर्याय 4 आहेत. त्यामध्ये नांगर, लढाई, त्यानंतर सागर, त्यानंतर संदल. तर या 4 पर्यायापैकी कोणता आहे संगर या शब्दाचा समानार्थी शब्द? तर संगर या शब्दाचा समानार्थी शब्द आहे ते म्हणजे लढाई. संगर म्हणजे काय? लढाई. संगर या शब्दाचाच याला आपण दुसऱ्या भाषेत जर विचार केला किंवा याचा समानार्थी शब्द दुसरे जर विचार केला तर काय आहे? एक आहे संग्राम. संग्राम बी आपण त्याला पण लढाई म्हणू शकतो. त्यानंतर दुसरा आहे लढाई, त्यानंतर संगर. संगर आणि लढाई तर दिलेलीच आहे. त्यानंतर रण पण आहे याचा समानार्थी शब्द. त्यानंतर दुसरा एक विचार केला तर समर. काय? समर. हे पण याचे समानार्थी शब्द म्हणू शकतो. आणि या या प्रश्नाच्या बाहेर दुसरा समानार्थी शब्द येणार पण नाही आहे, हे पण लक्षात ठेवा. कारण आपण इथंच पाहणार आहोत संगर. संगर या शब्दाचा समानार्थी शब्द त्याचा पर्यायामध्ये दिलेला आहे लढाई. लढाईनंतर त्याचा दुसरा समानार्थी शब्द संग्राम, त्यानंतर रण, त्यानंतर समर. हे एवढे शब्द लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो आपण ते पाहणार आहोत. पुढचा प्रश्न आहे विरुद्धार्थी शब्द लिहा. विरुद्धार्थी शब्द कशाचा विचारलेला आहे? विरुद्धार्थी शब्द हे पण सांगा. विरुद्धार्थी शब्द कशाचा विचारले आपल्याला? आग्रज. आग्रजचा विरुद्धार्थी काय? तर आग्रजचा विरुद्धार्थी काय आहे हे कमेंट करा. आग्रजचा विरुद्धार्थी शब्द आहे, आपण पहिले पर्याय पाहू. त्यामध्ये वंशज, त्यानंतर पूर्वज, त्यानंतर मनोज, त्यानंतर अनुज. तर याचा विरुद्धार्थी शब्द विचारले. आपण पहिला प्रश्न पाहिला आहे ते समानार्थी. तर याचा विरुद्धार्थी विचारले तर विरुद्धार्थी काय आहे? वंशज, पूर्वज, मनोज आणि अनुज. तर याचा विरुद्धार्थी काय? आग्रजचा विरुद्धार्थी आहे अनुज. काय आहे? अनुज हा आहे. आग्रज म्हणजे काय? आग्रज म्हणजे आधी जन्मलेला. आग्रज या शब्दाचा जर विचार केला तर काय अर्थ होतो याचा? तर आग्रजचा अर्थ होतो आग्रजचा जर विचार केला तर आग्रज याचा अर्थ होतोय आधी जन्मलेला. काय? आधी जन्मलेला. आधी जन्मलेला याचा अर्थ होतो. तर आधी जन्मलेला म्हणजे पहिल्यांदा जन्मलेला. आणि विरुद्धार्थी म्हणलं तर अनुज. अनुज म्हणजे काय? शेवटी जन्मलेला. अनुजचा अर्थ काय होतो? शेवटी जन्मलेला. हे पण लक्षात ठेवा. शेवटी जन्मलेला. हे तुम्हाला विचारणार नाही आहे याचा अर्थ, पण तरी लक्षात ठेवा. कारण आपण अर्थ माहीत जर असलं तर आपल्याला लवकर समजून घेतो किंवा समजून लगेच येते की काय अर्थ होतो. तर आग्रजचं विरुद्धार्थी अनुज. तर विद्यार्थी मित्रांनो आपण पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे आपला ते म्हणजे द्विज. द्विज या शब्दाचा अर्थ काय? द्विज या शब्दाचा अर्थ काय? दात, हात, ओठ यापैकी नाही. काय अर्थ आहे याचा? दात, हात, ओठ यापैकी नाही. काय आहे? 4 पर्यायापैकी द्विज या शब्दाचा अर्थ काय आहे हे कमेंट करा. काय आहे? तर याचा अर्थ आहे काय आहे? तर सांगा विद्यार्थी मित्रांनो. आपण थोडा वेळ घेत आहे, पण काय आहे? तर याचा अर्थ काय आहे? दात. काय आहे? दात. हे लक्षात ठेवा. हात, ओठ यापैकी नाही. दात, हात, ओठ यापैकी नाही. तर याचा अर्थ होतो द्विज या शब्दाचा अर्थ आहे ते म्हणजे दात. पुढील 3 शब्द जे आहेत द्विज म्हणतात आपण. पुढचे जे शब्द आहेत दात. दातचा काय अर्थ होतो? दाताचा जन्म दोनदा होतो. द्विज म्हणजे काय? दोनदा जन्मणारे. द्विजचा पहिल्यांदा अर्थ समजून घ्या. द्विज म्हणजे काय? दोनदा जन्मणारे. काय? दोनदा जन्मणारे. दोनदा जन्मलेल्या याला आपण काय म्हणतो? द्विज म्हणतो. आणि द्विजचा अर्थ दोनदा जन्मलेले. म्हणजेच यामध्ये हात दोनदा जन्मतो का? नाही. होठ बिन जन्मत नाही आहे. दोनदा जन्म होतो ते म्हणजे दात.
हे लक्षात ठेवा. त्यानंतर त्यामध्ये आपण दुसरे पण एक विचार केला, ब्राह्मण. हे 3 असे शब्द आहेत. 3 यामध्ये दिलेले द्विजमध्ये आपण 3 कोणते ते पाहणार आहोत. एक दात झाला, दुसरा काय आहे ब्राह्मण. काय? दुसरा आहे ब्राह्मण आणि तिसरा आहे ते म्हणजे काय आहे? तिसरा म्हणजे काय आहे? पक्षी. काय आहे? पक्षी. हे हे दोनदा जन्म घेतात. कारण ब्राह्मण हे जे आहे ते आईच्या पोटी पहिल्यांदा व त्यानंतर दुसऱ्यांदा काय कधी होतो? तर मुंज करताना दुसऱ्यांदा जन्म होतो. ब्राह्मणाचा जन्म पहिल्यांदा आईच्या पोटी पहिल्यांदा झाला. त्यानंतर त्यांचा मध्ये मुंज करताना दुसऱ्यांदा जन्म होतो. आणि त्यानंतर जर पक्षीचा विचार केला तर पक्षी काय? पक्षी एकदा अंडे देतो व अंड्यातून पुन्हा पिले बाहेर येतात. म्हणजे ते किती वेळेस झाले? दोनदा ते पण जन्म झाले आणि दाताचं पण तसंच आहे. तर द्विज या शब्दाचा दोनदा जन्मणारे याच्यामध्ये एकच पर्याय आहे ते म्हणजे दात. तर विद्यार्थी मित्रांनो, मी सांगितलेली माहिती आवडत असेल तर विद्यार्थी मित्रांनो प्लीज आपल्या जो यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या मित्राला मैत्रिणीला पण शेअर करा आणि हे आपल्याला जर आवडत असेल विद्यार्थी मित्रांनो लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा. चला विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न पाहूया आपला. ते म्हणजे चला पानावर बसा या वाक्यातील शब्द शक्ती ओळखा. चला पानावर बसा या शब्दाची आपल्याला काय ओळखायची? शब्दशक्ती ओळखायची. तर सांगा शब्दशक्ती कोणती आहे? चला पानावर बसा या शब्दाचा शब्दशक्ती ओळखा. तर शब्दशक्तीचा विचार केला विद्यार्थी मित्रांनो तर शब्दशक्ती किती असा पण प्रश्न विचारू शकतात. ते आपण नंतर पाहणार आहोत. पहिले आपण या प्रश्नाचं उत्तर पाहू. चला पानावर बसा या शब्दाचा अर्थ काय? या शब्दाचा अर्थ लक्ष्यार्थ, वाच्यार्थ, संकेतार्थ यापैकी नाही. तर काय आहे? तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे लक्ष्यार्थ. काय आहे? चला पानावर बसा याचा अर्थ लक्ष्यार्थ आहे हे लक्षात ठेवा. आपण याचं जर तुम्हाला स्पष्टीकरण द्यायचं म्हणल्यावर एक लक्षात ठेवा, मूळ अर्थापेक्षा वेगळाच साजेसा अर्थ घ्यावा लागत असेल तर ती शब्दशक्ती लक्षणा असते. काय असते? मूळ अर्थापेक्षा वेगळाच साजेसा अर्थ घ्यावा लागत असेल तर ती शब्दशक्ती लक्षणा असे म्हणतात. येथे पानावर बसा म्हणजेच काय? जेवायला बसा असा अर्थ होतो. पानावर बसा म्हणजे काय? जेवायला बसा असा अर्थ होतो. आणि आपण असा विचार केला की चला पानावर बसा. हे शक्य नाही आहे. चला पानावर बसा. हे त्याचा साजेसा अर्थ म्हणजे त्याचा अर्थ काय होतो? चला पानावर बसा. याच्यामध्ये याच्या 3 विभक्ती असतात. आपल्या ज्या शब्दशक्ती असतात त्या 3 असतात. लक्षणा, व्यंजना आणि वाच्यार्थ. हे लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो हे 3 अभिधा तुम्हाला जर शक्ती विचारल्या किती शक्ती आहेत? तर 3 शक्ती असतात हे लक्षात ठेवा. तर त्यानंतर सरळ क्वेश्चन येऊ शकतो. तर शब्दशक्ती किती? तर 3 आहेत. हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपला. ताई भावाला ओवाळते यातील ताई हा शब्द मूळ कोणत्या भाषेतील आहे? काय प्रश्न सांगत आहे? हे लक्षात ठेवा आणि त्यानुसार उत्तर द्या. ताई भावाला ओवाळते. तर ताई हा शब्द मूळ कोणत्या भाषेतील आहे? ताई हा शब्द मूळ कोणत्या भाषेतील आहे? कानडी, गुजराती, मराठी, संस्कृत. कोणता शब्द आहे? ताई. ताई हा कानडी शब्द आहे. काय आहे? ताई हा कानडी शब्द आहे. आणि आपण कानडी शब्दामध्ये जर विचार केला, कानडी शब्दाचा जर विचार केला तर ताई, त्यानंतर अक्का, त्यानंतर अण्णा, अण्णा हे काय आहेत? हे शब्द आहेत हे कानडी शब्द आहेत. हे लक्षात ठेवा. त्यानंतर जर पुढचा प्रश्न पाहिला आपण गुजराती, मराठी, संस्कृत पण पाहणार आहोत. पुढे प्रश्न आल्यावर त्याचे पण आपण स्पष्टीकरण पाहूया. तर त्यानंतर पुढचा प्रश्न ते म्हणजे पुढचा शब्द आहे पाय. हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे? पाय हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे? तर काय आहे? पाय हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे? तर तत्सम शब्द आहे, तद्भव शब्द आहे, देशी शब्द आहे की विदेशी आहे? काय आहे? तत्सम, तद्भव, देशी आणि विदेशी. पाय हा शब्द काय आहे? तर पाय हा शब्द तद्भव आहे. काय आहे? तद्भव आहे. हे लक्षात ठेवा. कारण पाद या संस्कृत जो आहे, पाद या संस्कृत तत्सम शब्दापासून पाय शब्द तयार झाला आहे. काय? जे पाय हा शब्द आहे हे पाद. काय? पाद या या संस्कृत शब्दापासून काय? या संस्कृत शब्दापासून तयार झालेला आहे. हे आणि पहिली गोष्ट एक लक्षात ठेवा की तत्सम आणि तद्भव हे तुम्हाला याचा अर्थ माहीत पाहिजे. कारण तत्सम आणि तद्भव जेव्हा शब्दाचा तुम्हाला अर्थ माहीत असेल तरच या प्रश्नाचं उत्तर येऊ शकतो. का म्हणजे डेफिनेशन कशी आहे की तत्सम आणि तद्भव. तद्भवचा जर विचार केला तर काय आहे? तद्भव हा शब्द जे आहे जेव्हा
संस्कृतमधून एखादा शब्द जेव्हा मराठीत येतो तर त्याच्यामध्ये जर बदल होत असेल, काय बदल होत असेल, बदल होत असेल तर त्याला काय म्हणतात? होत असेल तर काय म्हणतात त्याला म्हणतात तद्भव. काय म्हणतात? बदल होत असेल तर काय म्हणतात? बदल होत असेल तर त्याला म्हणतात तद्भव. आणि बदल होत नाहीये, जसे की मराठीमधून आपल्या जे संस्कृतमधून जर एखादा शब्द येत असेल, आणि येताना जर बदल होत नसेल तर त्याला काय म्हणतो आपण? बदल होत नसेल तर बदल होत नसेल होत नसेल बदल होत नसेल तर त्याला काय म्हणतो आपण? त्याला तत्सम म्हणतात. तर पाय हा शब्द जेव्हा संस्कृतमध्ये आहे त्याला तेव्हा पाद म्हणतात. काय म्हणतात? तर पाद म्हणतात. याचा बदल काय झाला? या संस्कृत शब्दाचा बदल झाला. तर बदल झाल्यामुळं काय झालं? तद्भव झाला. आणि जर ते पाद जर असला असता तर फक्त पाद या शब्दाचा प्रकार कोणता विचारला असता तर तुम्ही काय सांगितलं असतं? तत्सम शब्द सांगितलं असतं. पण त्याच्यामध्ये बदल झाला, तो तद्भव शब्द झाला. हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपण. तर पुढचा प्रश्न आहे ते म्हणजे खालील विधाने पैकी योग्य विधान निवडा. खालील विधानापैकी योग्य विधान निवडा. 4 पर्याय दिलेले आहेत. त्यापैकी आपल्याला कोणतं विधान योग्य आहे ते निवडायचं आहे. तर पहिला विधान आहे ते म्हणजे पुढचा, प्रत्यय हे नेहमी शब्दाच्या धातूच्या पूर्वी येतात. प्रत्यय हे नेहमी शब्दाच्या धातूच्या पूर्वी येतात. दुसरा, प्रत्यय हे उपसर्गाला स्वतःचा अचूक अर्थ असतो किंवा सूचक अर्थ असतो. उपसर्गाला स्वतःचा सूचक अर्थ असतो. तिसरा पर्याय, सामाजिक शब्दात 2 शब्द एकत्र येत नाहीत. तिसरा पर्याय, देशज शब्दात विदेशी शब्द अंतर्भूत असतात. तर आपल्याला काय विचारलंय? तर योग्य विधान विचारलंय. तर कोणता योग्य आहे? तर प्रत्यय हे नेहमी शब्दाच्या धातूच्या पूर्वी येतात. काय आहे? प्रत्यय हे नेहमी धातूच्या पूर्वी येतात. उपसर्गाला स्वतःचा सूचक अर्थ असतो. तर यामध्ये पर्याय क्रमांक 2 जे आहे ते उत्तर आहे. काय आहे? उपसर्गाला स्वतःचा सूचक अर्थ असतो. उपसर्गाला स्वतःचा असा स्वतंत्र अर्थ नसतो. तरी त्यामुळे मूळ शब्दाच्या अर्थात मात्र बदल होतो. काय? मूळ शब्दाच्या अर्थात मात्र बदल होतो, म्हणून उपसर्गाला स्वतःचा सूचक अर्थ असतो. काय? उपसर्गाला स्वतःचा स्वतंत्र अर्थ नसतो. तरी त्यामुळे मूळ शब्दाच्या अर्थात मात्र बदल होतो. त्यामुळे उपसर्गाला स्वतःचा सूचक असा अर्थ असतो. तर उदाहरणार्थ हार जे आहे, हारचा त्याचा मूळ अर्थ तर आपण विचार केला तर त्याला सूचक अर्थ असतो. तर हार जे शब्द आहे, काय आहे? हार जे शब्द आहे, तर याला आपण सूचक अर्थ कशामुळे निर्माण झाला? आहार. काय झाला? आहार. तसं विचार केला तर हे हार, आहार, त्यानंतर विहार, जे विहार आहे, त्यानं प्रहार, त्यानंतर उपहार, हे असा सूचक अर्थ निर्माण झालेले आहेत. हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. आणि प्रत्यय जे आहे हे प्रत्यय पूर्वी येत नाहीत, हे नंतर येतात, नंतर जोडले जातात. हे लक्षात ठेवा. त्यानंतर सामाजिक शब्दात 2 शब्द एकत्र येत नाहीत, हे येतात. त्यानंतर पुढचा आपण प्रश्न पाहूया. तर पुढचा प्रश्न आहे ते म्हणजे महाराष्ट्र या शब्दाचा समास ओळखा. महाराष्ट्र या शब्दाचा समास ओळखा. काय ओळखायचे आपल्याला? समास ओळखायचे. तर काय समास आहे? तर तत्पुरुष, अव्ययभाव, बहुव्रीही आणि कर्मधारय. हे तत्पुरुष समाज आहे, अव्ययभाव समाज आहे, बहुव्रीही समाज आहे, कर्मधारय समाज आहे. तर महाराष्ट्र काय आहे? महाराष्ट्र याचा अर्थ काय आहे? याचा समास कोणता आहे? तर याचा समास आहे कर्मधारय समास आहे. काय आहे? कर्मधारय समास आहे. हे लक्षात ठेवा. तर पुढचा प्रश्न पाहण्याच्या आधी आपण थोडी याची माहिती पाहूया. विशेषण व नाम असणारा सामासिक शब्द कर्मधारय समासाची उदाहरणं असतात. काय असतात? विशेषण व नाम असणारा शब्द हा काय? विशेषण व नाम असणारा शब्द काय असते? कर्मधारय समास होतो. हे लक्षात ठेवा. विशेषण व नाम असणारा शब्द कर्मधारय समासाचं उदाहरण होतो किंवा ते बनतो. हे लक्षात ठेवा. आणि तत्पुरुष समास, अव्ययभाव समास आणि बहुव्रीही समास हे कशाचे समासाचे प्रकार आहेत, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया आपण आपला.
पुढचा प्रश्न आहे, आंबा हा शब्द डॅश प्रकारात येतो किंवा होतो. आंबा हा शब्द डॅश प्रकारात होतो किंवा कोणत्या प्रकारात येतो? तत्सम शब्द, तद्भव शब्द, बोली शब्द, कृदंत शब्द. कोणत्या प्रकारात येतो? तर आंबा हा शब्द तत्सम शब्द आहे, तद्भव शब्द आहे की बोली शब्द आहे? कोणता आहे? तर आंबा हा शब्द काय आहे? आंबा हा शब्द काय आहे? तर आंबा हे तद्भव शब्द आहे. कारण याच्यात आपण मागच प्रश्न पाहिला, याच्यात बदल होतो. काय? बदल होतो. कशामधून येताना? संस्कृत शब्दामधून येताना. संस्कृतमधून येताना बदल होतो. त्याला काय म्हणतात? तद्भव म्हणतात. आणि तत्सम काय? बदल होत नाही. बदल नाही. शॉर्टकटमध्ये समजून घ्या. बदल होत नाही. संस्कृतमध्ये येताना जशाला तसे येतो त्याला काय म्हणतो? तत्सम म्हणतो. आणि आंबा हा शब्द काय आहे? तद्भव आहे. कारण का? आंबा हा शब्द का? कारण संस्कृतमध्ये आंब्याला काय म्हणतो आपण? आम्र म्हणतात. आम्र. काय म्हणतात? आम्र. तर काय झालं? बदल झाला. जेव्हा शब्दाचा आपल्या मराठीमध्ये येताना बदल होतो त्याला आपण तत्सम तद्भव म्हणतो. तत्सम आणि तद्भव कन्फ्यूज होऊ नका. तर बदल झाला तर तद्भव. तर बदल झाला म्हणून आम्रचं आंबा झाला म्हणून बदल झाला. बदल झाल्यामुळे काय झालं ते? तद्भव झाला. हे लक्षात ठेवा. काय आहे? आम्र या तत्सम शब्दापासून आम्र हा शब्द आला आहे म्हणून तो तद्भव शब्द आहे. हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे ते म्हणजे आपला कोणता आहे? आता विश्वात्मके देवे यात देवे शब्दाची विभक्ती कोणती? आता विश्वात्मके देवे यात देवे शब्दाची विभक्ती कोणती? द्वितीया, तृतीया, षष्टी आणि सप्तमी. काय आहे? द्वितीया, तृतीया, षष्टी आणि सप्तमी. तर काय आहे? तर तृतीया देवे. देवे काय आहे? देवे. ये देवे हे याचा तर सॉरी विद्यार्थी मित्रांनो, आता विश्वात्मके देवे यात देवे या शब्दाची आपल्याला विभक्ती ओळखायची आहे. तर विभक्ती काय आहे? द्वितीया, तृतीया आणि षष्टी, सप्तमी हे 4 पर्याय आहेत. यापैकी कोणता आहे? तर यामध्ये तृतीया आहे. आणि तृतीया का आहे हे समजून घ्या. याचं उत्तर काय आहे? तर तृतीया आहे. काय आहे? तृतीया आहे. कारण देवे. देवे या शब्दाची आपल्याला विभक्ती विचारलेली आहे. काय विचारलेली आहे? देवे. तर देवे या शब्दाची विभक्ती काय आहे? देवे. तर याच्यामध्ये कोणता जो शब्द आहे त्या शब्दामुळे तृतीय आपण सांगू शकतो. देवे जे शब्द आहे त्यामध्ये ए काय आहे? ए. जे ए आहे हे प्रत्यय काय आहे? कशाचे आहेत? हे तृतीयाचे प्रत्यय आहे. हे लक्षात ठेवा. कारण नेयसी, निसी हे जे शब्द आहेत ते कशाचे आहेत? हे प्रत्यय आहेत. हे तृतीयाचे आहेत. तर याच्यामध्ये ए जे येते देवे देवे त्याच्यामध्ये ए हे याचा उच्चार होतो म्हणून काय आहे? हे आपण तृतीया म्हणू शकतोय. त्यामुळे पुढचा प्रश्न पाहूया विद्यार्थी मित्रांनो आपला. त्र काय? त्र या वर्णाचा प्रकार कोणता? कोणी न पण वाचू शकतं, वाचतं त्याला. तर काही त्र पण म्हणतात. तर याचा अर्थ काय? या वर्णाचा तर प्रकार कोणत्या प्रकारात मोडतो हे सांगा. कोणत्या प्रकारात? तरी हे अनुनासिक, तालव्य, दंत तालव्य यापैकी नाही. अनुनासिक, तालव्य, दंत तालव्य यापैकी नाही. तर कशात मोडतो? तर हे अनुनासिक आहे. काय आहे? अनुनासिक. हे लक्षात ठेवा. काय आहे? तर अनुनासिक. हे लक्षात ठेवा. तर त्र हा वर्ण अनुनासिक गटात मोडतो. हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे ते म्हणजे व्यंजनांना अक्षरत्व येण्यासाठी काय करावे लागते? व्यंजनांना अक्षरत्व येण्यासाठी काय करावे? किंवा त्याच्यात काय मिसळल्यानंतर आपण व्यंजनांना अक्षरत्व येऊ शकतो किंवा येतो? तर पर्याय 4 आहेत. यामध्ये पहिला पर्याय आहे 2 व्यंजनाचे एकत्रीकरण, व्यंजन व स्वर यांचे एकत्रीकरण, 2 स्वराचे एकत्रीकरण, व्यंजनमधून स्वर काढून टाकणे. तर काय आहे? तर 2 व्यंजनाचे एकत्रीकरण, व्यंजन व स्वर यांचे एकत्रीकरण, 2 स्वराचे एकत्रीकरण, व्यंजनमधून स्वर काढून टाकणे. तर यामध्ये पर्याय क्रमांक 2 व्यंजन प्लस स्वर, व्यंजन प्लस स्वर यांचे एकत्रीकरण म्हणजे काय? याला अक्षरत्व येतो. कशाला? व्यंजनाला अक्षरत्व येतो. कशाचा? व्यंजन व स्वरांचं जेव्हा दोन्ही एकत्र मिक्स मिळवल्यानंतर आपण त्याला अक्षरत्व व्यंजनांना येतो. हे लक्षात ठेवा. क्वेश्चन असे पण येऊ शकतात. अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपण. पुढचा प्रश्न आहे ते म्हणजे व्यंजन आणि स्वर जे आहे ना ते हे पुढे लिहून घ्या तुम्हाला समजण्यासाठी. कारण काय केलं मी हे तुम्हालाच कळणार नाही आहे.
जे आहे तर काय होतो, तर अक्षर काय होतं, व्यंजन व स्वर मिळून अक्षर होतो, हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, तर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी अर्धस्वर ओळखा. खालीलपैकी अर्धस्वर ओळखा. अ, रू, लू, अ, रू, ल यापैकी नाही. काय अर्धस्वर काय आहेत? अर्धस्वर कोणते आहेत हे सांगा. तर ल हे अर्धस्वर आहेत. काय आहे? ल हे अर्धस्वर आहे. आणि कोणते कोणते अर्धस्वर आहेत हे लक्षात ठेवा. य, र, ल आणि व हे काय आहेत? हे अर्धस्वर आहेत, हे लक्षात ठेवा. हे 4 अर्धस्वर आहेत. क्वेश्चन येऊ शकतो आता जे ल विचारले, पण नंतर कदाचित दुसऱ्या परीक्षेमध्ये र पण विचारू शकते, ल पण विचारू शकते किंवा व पण विचारू शकते, हे लक्षात ठेवा. तर पुढचा प्रश्न आहे, वाक्यात योग्य होताना काही शब्दाच्या लिंग वचन रूपात बदल होतो, त्या बदलास काय म्हणतात? वाक्यात उपयोगात होताना काही शब्दात लिंग वचन रूपात बदल होतो, त्या बदलास काय म्हणतात? तर काय म्हणतात? वाक्यात उपयोग होताना काही शब्दाचा लिंग वचन रूपात बदल होतो, त्यास काय म्हणतात? तर त्यास विकर म्हणतात. काय म्हणतात? विकर म्हणतात. हे सगळ्यांनाच माहीत असेल, कारण विकार होतात. प्रत्यय नाही होत, प्रकृती होत नाही, परिवर्तन बी होत नाही. प्रत्यय हे शब्दाच्या शेवटी लागलेलं असतं. तर काय लिंग वचन रूपात बदल होतो तेव्हा काय होतो, त्या बदलास काय म्हणतात? विकर असे म्हणतात, हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न पाहू आपण. तर पुढचा प्रश्न आहे, पुढील अधोरेखित विशेषणाचा प्रकार ओळखा. पुढील अधोरेखित विशेषणाचा प्रकार, वरचा मजला रिकामा. तर वरच्या खाली अंडरलाईन आहे. काय आहे? वरच्या खाली अंडरलाईन आहे, हे लक्षात ठेवा. तर काय आहे? जे वरचा मजला रिकामा, आपल्याला विशेषणाचा प्रकार ओळखायचा आहे. गुण विशेषण, नाम साधित विशेषण, अविकारी विशेषण, अवयव साधित विशेषण. तर काय आहे? वरचा या शब्दाचा कोणता विशेषण आहे? तर कोणता विशेषण आहे? तर हे विशेषण कोणतं आहे? वर हे शब्दयोगी अवयव असल्याने हे अवयव साधित विशेषण आहे. काय आहे? अवयव साधित विशेषण आहे. वर स्पष्टीकरण जर विचार केला, तर वर हे शब्दयोगी अवयव असल्याने अवयव साधित विशेषण आहे, हे लक्षात ठेवा. कारण अवयव साधित विशेषण आणि शब्द योगी अवयव यामध्ये फरक आहे. पण वरचा मजला रिकामा आहे, तर याचा अवयव वरच्या खाली अंडरलाईन आहे, तर काय होतो? अवयव साधित विशेषण होतो. का होतो? तर वर हे शब्दयोगी अवयव असल्याने हे अवयव साधित विशेषण आहे, हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न पाहू आपण आपला. संयुक्त क्रियापद म्हणजे काय? संयुक्त क्रियापद म्हणजे काय? कृदंत प्लस धातू साधित, प्रयोजक क्रियापद प्लस शक्य क्रियापद, धातू क्रियादर्शक पद, धातू क्रियादर्शक प्लस पद, धातू साधित प्लस सहाय्यक क्रियापद. तर याचा उत्तर काय होतो? आपल्याला विचारलंय संयुक्त क्रियापद म्हणजे काय, तर याचा उत्तर होतो धातू साधित प्लस सहाय्यक क्रियापद. धातू साधित प्लस सहाय्यक क्रियापद. काय? धातू साधित प्लस सहाय्यक क्रियापद म्हणजेच काय? संयुक्त क्रियापद. संयुक्त क्रियापद हे होतो, हे लक्षात ठेवा. धातू साधित प्लस सहाय्यक क्रियापद म्हणजेच काय? संयुक्त क्रियापद, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपला, ते म्हणजे संस्कृतमध्ये क्रियापदाला काय म्हणतात? संस्कृतमध्ये क्रियापदाला काय म्हणतात? आख्यात, कार्यपद, कृदंत, उद्देश. काय म्हणतात? संस्कृतमध्ये क्रियापदाला काय म्हणतात? आख्यात, कार्यपद, कृदंत आणि उद्देश. तर संस्कृतमध्ये क्रियापदाला आख्यात म्हणतात. काय म्हणतात? तर आख्यात म्हणतात, हे लक्षात ठेवा. काय म्हणतात? आख्यात म्हणतात. आख्यात, हे लक्षात ठेवा. कारण संस्कृतमध्ये क्रियापदाला आख्यात म्हणतात. एकूण आख्यात विकार किती? हे प्रश्न येऊ शकतात. एकूण आख्यात विकार किती? विकार किती? असा पण प्रश्न येऊ शकतो. तर किती? तर 7 आहेत. किती आहेत? एकूण आख्यात विकार किती आहेत? 7 आहेत. हे लक्षात ठेवा. संस्कृतमध्ये क्रियापदाला काय म्हणतात? तर आख्यात म्हणतात. एकूण आख्यात विकार किती? असं पण क्वेश्चन येऊ शकतो. तर किती? तर 7 हे आहेत. हे लक्षात ठेवा. किती? 7 असतात. हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपण आपला, ते म्हणजे पथकत्ववाचक संख्या विशेषणाचे उदाहरण कोणते? 56 मोती, 5वी खेप, थोडी विश्रांती, एक मुलगा. तर पथकत्ववाचक विशेषणाचं काय आहे? या 4 पर्यायापैकी कोणता उत्तर आहे? तर
या 4 पर्यायापैकी उत्तर आहे एक एक मुलगा. काय आहे? एक एक मुलगा हे याचं उत्तर आहे. काय आहे? एक एक मुलगा. हे लक्षात ठेवा. कारण याचा जर पदकृतवाचक या शब्दाचा जर अर्थ जर विचार केला, याचा या शब्दाचा, तर वेगवेगळे गट दर्शविणे म्हणजेच काय? पदकृतव करणे होय. काय आहे अर्थ? वेगवेगळे वेगवेगळे गट. काय? गट दर्शविणे गट दर्शविणे म्हणजे काय? तर पदकृतवाचक. काय होतो? हे लक्षात ठेवा. पदकृतवाचक हे असा होतो. वेगवेगळे गट दर्शविणे म्हणजे काय? एक एक वेगवेगळे एक गट म्हणजे एक मुलगा. हे याचा अर्थ होतो. हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न कोणता आहे आपला? तर पुढचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. ते म्हणजे पुढील अधोरेखित शब्दाचा क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा. मामा येथे क्वचित येतात. मामा येथे क्वचित येतात. या कशाखाली अंडरलाईन आहेत हे पण लक्षात ठेवा. अंडरलाईन आहेत क्वचित. काय? क्वचित खाली अंडरलाईन आहेत. तर क्वचित हे शब्द कोणता क्रियाविशेषण आहे? कालवाचक क्रियाविशेषण, स्थलवाचक क्रियाविशेषण, रीतिवाचक क्रियाविशेषण, परिणामदर्शक क्रियाविशेषण. तर काय आहे? तर कोणता आहे? क्वचित हे परिमाणवाचक, या रीतिवाचक, या स्थलवाचक, या कालवाचक. काय आहे? तर हे परिमाणदर्शक क्रियाविशेषण आहे. परिमाणदर्शक क्रियाविशेषण. परिमाण म्हणजे काय? काहीतरी थोडासा का होईना प्रमाण दर्शवणाऱ्या शब्दाला परिमाणवाचक शब्दात समावेश होतो. परिमाण दर्शवणाऱ्या शब्दाचा परिमाणवाचक शब्दात समावेश होतो. तर काय आहे? क्वचित हे परिमाण आहे. हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, खालील वाक्यातील अधोरेखित उभ्यान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा. खालील वाक्यातील अधोरेखित उभ्यान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा. माईने खूप त्रास काढला म्हणून तर आता ते सुखात जगत आहे. माईने खूप त्रास काढला म्हणून तर आता ते खूप सुखात जगत आहे. तर कोणता आहे हे सांगायचं आहे. तर काय आहे या प्रश्नाचं उत्तर? तर माईने खूप त्रास काढला म्हणून तर आता ते सुखात जगत आहे. तर हे परिणाम बोधक उभ्यान्वयी अव्यय. काय आहे? परिणाम बोधक उभ्यान्वयी अव्यय. हे लक्षात ठेवा. परिणाम बोधक उभ्यान्वयी अवयव आहे. हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न, काना निराळे टाकणे म्हणजे काय? काना निराळे टाकणे म्हणजे काय? दुसरीकडे लक्ष देणे, ऐकण्यासारखे भासविणे, दुर्लक्ष करणे, दुसऱ्याचे न ऐकता चिंतन करणे. तर याचा अर्थ होतो काय? तर याचा अर्थ होतो ऐकून न ऐकण्यासारखे भासविणे. काय अर्थ होतो? ऐकून न ऐकण्यासारखे भासवणे. ऐकून न ऐकण्यासारखे भासवणे म्हणजे काय? काना निराळे टाकणे होय. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. ते म्हणजे मी तुम्हाला एकही अक्षर बोललो नाही या वाक्यातील उद्देश कोणता? मी तुम्हाला एकही अक्षर बोललो नाही या वाक्यातील उद्देश कोणता? तर उद्देश म्हणजे काय हे पहिले माहीत असलं पाहिजे की उद्देश म्हणजे काय. तर उद्देश या शब्दाचा अर्थ होतो कर्ता. काय होतो? कर्ता. तर या वाक्यात कर्ता कोणता आहे? तुम्हाला, अक्षर, मी आणि एकही. तर याच्यात उद्देश आहे मी का आहे? उद्देश म्हणजे काय? कर्ता. तर कर्ता कसं ओळखायचं आहे? नारा, नारी, नारे नाही. प्रश्न जर विचारला नारा, नारी आणि नारे याने जर प्रश्न जर केला तर तुम्हाला कर्ता, कर्म आणि क्रियापद हे क्रियापदाला प्रश्न विचारायचे. कशाने? नारा, नारी, नारेने जर क्रियापदाला प्रश्न विचारला. कशाने? क्रियापदाला जर प्रश्न विचारला तर तुम्हाला कर्म आणि कर्ता दोन्हीही मिळू शकतात. तर तुम्ही प्रश्न विचारा की मी तुम्हाला एकही अक्षर बोललो नाही. तर याच्यामध्ये काय आहे? याच्यामध्ये क्रियापद आपण समजलं बोलणं. बोलणारे कोण? तर बोलणारे कोण? तर आपण नारेने प्रश्न विचारला. बोलणारे कोण? तर मी हे काय आहे? कर्ता आहे. हे लक्षात ठेवा. उत्तर काय होतं? मी. त्यानंतर पुढचा प्रश्न, कारण हेच कळत असं ना विद्यार्थी मित्रांनो. नारा, नारी, नारेने. तर बोलणारा काय? बोलणारा. उदाहरणार्थ आता मी तुम्हाला हे बोल याला आपण हे जे बोल आहे याला आपण क्रियापद समजलं. आता क्रियापद आहे तर बोल याला आपण
कोणता प्रत्यय लावला? नारे, बोलणारे. बोलणारे कोण? तर बोलणारे कोण आहे? मी हे बोलणारे आहेत, म्हणून कर्ता कोण असणार आहे? मी. हे लक्षात ठेवा. तर पुढचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न कोणता आहे? तर पुढचा प्रश्न आहे, पहिले पद संख्यावाचक असून त्यावरून समूहाचा बोध होत असेल तर तो डॅश समास होतो. कोणता? ज्याचा सुरुवात संख्या या शब्दाने होत असेल तर कोणता समास होतो? तर द्विगु समास होतो. कोणता समास होतो? तर द्विगु समास होतो. हे लक्षात ठेवा. काय? शब्दाने जर सुरुवात म्हणजे संख्याने जर सुरुवात झाली तर त्याला आपण काय म्हणतो? द्विगु समास पाहिजे. पहिले पद संख्यावाचक विशेषण असून तो संपूर्ण शब्द एखाद्या समूहाचा बोध करून देत असेल तर तो द्विगु समास होतो. हे लक्षात ठेवा. तर पुढचा प्रश्न पाहू आपण. तर पुढचा प्रश्न आहे, विद्यार्थी मित्रांनो, आपण आज इथेच थांबूया, कारण आज आपण जवळपास 40 प्रश्न पाहिलेत. किती? 40 प्रश्न पाहिलेत. तर विद्यार्थी मित्रांनो, हे प्रश्न जर तुम्हाला आवडले असेल, विद्यार्थी मित्रांनो, कमेंट करा, शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रांनो, आणि तुमच्या मित्राला आणि मैत्रिणीला पण शेअर करा, जेणेकरून विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सपोर्ट केले तर आपण असेच व्हिडिओ नवीन घेऊन येणार आहोत. यावर आपण अजून दुसरे पण लेक्चर घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथेच थांबूया आणि आपण या चॅनलवर आपल्या ग्रामसेवकसाठी तांत्रिक घटकसुद्धा घेत आहोत आणि जवळपास 40च्या वरही व्हिडिओ टाकलेले आहेत आपण ग्रामसेवकसाठी. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण इथेच थांबूया. धन्यवाद.